आज आम्ही ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो महाराष्ट्र राज्यातील तालुके व जिल्हे निर्मितीबाबत आपण चर्चा करू। वाढती लोकसंख्या, दळणवळण व्यवस्था, औद्योगिकरण, व्यावसायीकरण इत्यादी विषयावर आपण चर्चा करू। आपल्या महाराष्ट्र राज्याची सध्या 2011 ची लोकसंख्या 11,23,72,972 होती, ज्यामध्ये आज वाढ होऊन 12-13 वर्षांमधून वाढ होऊन त्यामध्ये 13 कोटीच्या जवळ लोकसंख्या झालेली आहे। आणि 36 जिल्ह्यामध्ये 358 तालुके आहेत आणि सर्व तालुक्यांचे भौगोलिक क्षेत्रफळ म्हणजे महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,724 किलोमीटर येत आहे। महाराष्ट्र राज्यात जे तालुके निर्मिती करण्यात आलेली आहे ती तालुके निर्मिती याच्यापूर्वी जी झाली महाराष्ट्र निर्मिती, सर्वात प्रथम महाराष्ट्र निर्मिती 1/5/1960 रोजी झालेली आहे। 1/5/1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे। त्या निर्मितीच्या काळापासून आजपर्यंत कैलाशवासी वसंतराव नाईक साहेब यांनी 53 तालुके बनवले। अब्दुरहमान अंतोले साहेबांनी 11 तालुके आणि 2-3 जिल्हे बनवले। कैलाशवासी बाबासाहेब भोसले साहेबांनी 12 तालुके बनवले। कैलाशवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी 10 तालुके, श्री शरद पवार साहेब यांनी 16 तालुके, मनोहर जोशी साहेब यांनी 14 आणि माननीय नारायण राणे साहेब यांनी 28 तालुके निर्मिती केली होती। त्या निर्मितीची तारीख होती 26 जून 1999। त्यापासून आजपर्यंत 25 वर्षात एकही नवीन तालुका महाराष्ट्र शासनाकडून निर्मिती करण्यात आलेला नाही। तालुके निर्मितीचे जे निकष आणि नियम असते ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 4 पोट कलम 4 नुसार करता येते शासनाला। आणि जे अप्पर तहसील निर्मितीचे जे विषय असतो तो अप्पर तहसील निर्मिती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमची कलम 3 त्याचे पोट कलम 3 नुसार करता येते। सध्या महाराष्ट्र राज्यात 25 फरवरी 1999 रोजी राज्यातील प्रादेशिक फेरबदलसाठी जिल्हे, उपविभाग आणि तालुके इत्यादींच्या पुनर्रचना करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। त्यानंतर 21 जुलै 2008 रोजी राज्यातील जिल्हे, उपविभाग आणि तालुके निर्मितीसाठी समितीची स्थापना करण्यात आली होती। त्यानंतर 15 नोव्हेंबर 2011 रोजी तालुका विभाजनाच्या अनुषंगाने निकष निश्चिती करण्यासाठी समिती बनविण्यात आली होती। त्या समितीचे निकष असे होते की तालुका निर्मितीसाठी सादर करण्याच्या प्रस्तावात आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील असा होता। त्यामध्ये लोकसंख्या, क्षेत्रफळ, मतदारसंघाची रचना विचारात घेऊन भौगोलिक क्षेत्रफळ, मुख्यालय कुठे असावे, दळणवळण साधने, मुख्यालयापासूनचे अंतर, शासकीय कामासाठी येणाऱ्या जनतेस मध्यवर्ती ठिकाण असावे, परस्तार आणि कार्यालयाकरिता उपलब्ध असलेल्या इमारतीबाबत माहिती नसल्या आवश्यक कशा प्रकारे कार्य करतील याबाबत खर्चासह, अनावृत्ती व आवृत्ती खर्चासह निर्माण करायची पदे, तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेली व आवश्यक असलेली कार्यालय, वनांची उपलब्ध असल्यास तपशील, नसल्यास तसंच तपशील, तालुक्याचे मुख्यालय आवश्यक असलेला तपशील, बाबींचा तपशील, इमारती, कार्यालय बांधण्याचा खर्च, संवर्गनिहाय पदनिर्मितीचा तपशील, खर्चासह, अंदाजासह, वाहने, कार्यालयीन सुविधा व खर्च इत्यादीच्या तपशिलासह माहिती शासनाने 26/1999 पासून आजपर्यंत कमीत कमी 50 ते 60 तालुक्यांची माहिती शासनाजवळ जमा करण्यात आलेली आहे। विविध महाराष्ट्राच्या 6 आयुक्तालयात प्रत्येक जिल्हानिहाय तालुका माहिती संकलित करण्यात आलेली आहे। शासन समितीने त्यांना सादर केलेली रिपोर्ट होती, त्या रिपोर्टनुसार त्या निकष हे होते 30 डिसेंबर 2014 10 वर्षी माननीय विभागीय आयुक्त साहेब कोकण यांनी महसूल विभागाला सादर केलेल्या रिपोर्टनुसार तालुक्यांचे 4 वर्गीकरण करण्यात आले। तालुक्यांचे 4 वर्गीकरण आहे। शहरी तालुके, ग्रामीण तालुके, नंबर आदिवासी बहुल्य तालुके, नंबर 4 विशेष महत्त्वाची क्षेत्रे, उदाहरणार्थ तीर्थक्षेत्रे, युनेस्को जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ स्टेट्स इत्यादी मध्ये पात्र असलेले स्थळे, पर्यटन स्थळे। त्यामध्ये निकष होते लोकसंख्याचे 20 गुण होते, त्यामध्ये लोकसंख्याचे 20 गुण, भौगोलिक क्षेत्राचे 20 गुण, गावांची संख्यांचे 5 गुण, आदिवासी लोकसंख्याचे एकूण लोकसंख्येची जी टक्केवारी आहे त्याचे 5 गुण, महानगरपालिका, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, मोठी ग्रामपंचायत असल्यास त्याला 20 गुण, त्याने विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघपेक्षा जास्त मोठा मतदारसंघ, लांबी रुंदीमध्ये जे मतदारसंघ आहेत ते, महत्वाचे पर्यटन स्थळ 10 गुण,
असे वेगवेगळे प्रकारचे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, धार्मिक तेढ, दंगल इत्यादी बाबत हाताळल्यावर ते 5 गुण. कुपोषण, कुष्ठरोग, साथीचे रोग यांचे मोठे प्रमाण याचे 5 गुण. पूर, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यांची नियमित पुनरावृत्ती 5 गुण. औद्योगिकरणाचे 5 गुण. विशेष आर्थिक 5 गुण. 100 गुण जवळ रिपोर्टवर. यामध्ये महाराष्ट्रातील कुल विभागातील 50 तालुक्यातील 14 तालुके, पुणे विभागातील 58 तालुके, औरंगाबाद विभागातील 76 तालुके, औरंगाबाद विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातील 76 तालुके, अमरावतीचे 76 तालुके, नागपूर 64 तालुके, असे मिळून 358 तालुके आणि 11,23,72,900 संख्या, ज्याचे भौगोलिक क्षेत्र होते 3,07,713 चौरस किलोमीटर. यामध्ये सर्वात मोठे तालुके जे महाराष्ट्र राज्यात आहेत त्यामध्ये शहापूर, साक्री, हवेली, बीड, उमरखेड, एटापल्ली, कुर्ला, नाशिक, पुणे शहर, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद ग्रामीण, अमरावती, नागपूर असे इत्यादी अनेक मोठे तालुके आहेत. आणि सर्वात मोठे जे भौगोलिक क्षेत्रामध्ये आणि लोकसंख्यामध्ये सर्वात छोटे तालुके आहेत जे 2 जिल्हा परिषद गट आणि 40 ते 50 गावांवर आधारित आहे. तसे तालुके अंधेरी, तळोदा, अर्धापूर, महागाव, तळा, बोदवड, गगनबावडा, शिरूर, अनपाड, मोरेगाव, भामरागड, जाफराबाद, फुलंब्री असे जे लहान लहान तालुके बदनापूर यांचा त्यामध्ये समावेश होतो. या निकषावर आधारित शासनाने जे केलेलं आहे त्यानुसार जे आहे शासनाजवळ 2008 ची जी यादी आहे त्यानुसार हे झाले 50 तालुक्यांची मागणी शासनाजवळ प्रलंबित आहे. आणि त्याच्यासह आता सध्या कोकण विभागातून आणि 6 महाराष्ट्र राज्यातील 6 विभागातून जे तालुके अप्पर तहसीलची मागणी वाढत आहे. तहसील देत नसल्यास, शासन निर्मिती करीत नसल्यास, स्थापना विभाजन करीत नसल्यास शासनाने अप्पर तहसील निर्मिती करावी. म्हणून नंबर 1 कोकणामधून दादर, कुलाबा, मीरा भाईंदर, किन्हवली, पगडा, नालासोपारा, विरार, रायपाटण ये इतके जे आहे ते 6 रायपाटण, तळेरे असे 8 अप्पर तहसीलची मागणी आहे. त्यामध्ये पुणे विभागात दहिवाडी, भिलवाडी, सांगली, उडगी, माडगेळ, संख, उमदी, पेठ, वडगाव, इचलकरंजी, उत्तूर, वैराग, मंद्रुप हे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गतचे हे जे आहे मागणी आहे. त्यानंतर नाशिक विभागातून मोसम, नागपूर, तारात, झोडगे, मनमाड, देवळाल, घोडेगाव, राजूर, हारगाव, देवळारी, पहूर, शेंदुर्णी, पिंपळनेर, कुसुंबा, धुळे ग्रामीण, दोंडाईच्या, मोलगी नाशिक विभागातील अप्पर तहसीलची मागणी आहे. त्यानंतर अजिंठा जे आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वात प्रथम जे आहे ते अजिंठा, वाळूज, लासूर स्टेशन, देवगाव, रंगारी, पिशोर, राजूर, सेवली, सिरसाळा, चौसाळा इत्यादी त्यामध्ये समावेश आहे. सिरसाळा, चौसाळा, नळदुर्ग, किल्लारी, मौजे, वाढवणा, बुद्रुकगाव, उस्माननगर, सोनखेड, कापसी, बरड, शेवाळा, हनेगाव, मांडवी, इस्लामपूर, सहस्त्रकुंड, मुकरामाबाद, अखाडा, बालापूर आणि जेवढा बाजार ही मागणी आहे अप्पर तहसीलची. त्यानंतर अमरावती विभागात आसेगाव, चूर्ण, शिरजगाव, कसबा, सिद्दीपूर, हिवरखेड, बोरगाव मंजू, पिंजर, धाळ, साखरखेरडा, लाखनवाडा, शिरपूर जैन, शेलू बाजार, पोहरादेवी, मोहदा, ढाकणी शहर, कायर, काडी दौलत, शेंबाळ, पिंपरी अशी नागपूर विभागातील बेला, देवळापूर, पारडी, मुळझा, गांगलवाडी, तळोदी, भिसी, नवरगाव, गडूर, घुग्गुर, शंकरपूर, शेवगाव, कोठारी, माजरी, सिंधी रेल्वे, कोरा, आंजी, पुलगाव, मुनिवाडा, केशोरी, चिंचगड, कमलापूर, पेरी, आष्टी, जारावंडी, कसनपूर, जिमलगट्टा, पेंढरी, दिघोरी मोठी, सानगडी, पालंदूर, अडिया अशा प्रकारे अनेक मागणी 50 पेक्षा जास्त 106 अप्पर तहसीलजवळ मागणी आहे. आणि
शासनाने दिनांक 24 जून 2014 रोजी 10 वर्षापूर्वी जिल्हा विभाजनाबाबत निकष ठरविण्याकरिता समिती गठीत केली होती। त्यानुसार त्या समितीचे अध्यक्ष जे होते ते अप्पर मुख्य सचिव महसूल, प्रधान सचिव नियोजन विभाग सदस्य, प्रधान सचिव वित्त विभाग सदस्य, प्रधान सचिव ग्राम विकास सदस्य, सर्व विभागीय आयुक्त त्याचे सदस्य होते आणि उपसचिव महसूल व वन विभाग मदस हे सदस्य सचिव होते। त्यामध्ये नवीन जिल्ह्याची जी मागणी होती त्यामध्ये कोकण विभागातून सागर जिल्हा, सूर्या जिल्हा, नवीन मुंबई, महाड अशी मागणी होती। नाशिक जिल्ह्यातून, नाशिक विभागातून श्रीरामपूर, कोपरगाव, अहमदनगर दक्षिणेकडे, नगर उत्तरकडे, संगमनेर जिल्ह्याचे मुख्यालय अशी होती। संगमनेर, डोंगरी, संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, मालेगाव, त्यामध्ये संभाजीनगर, अंबाजोगाई, किनवट, देगलूर, उदगीर, उमरखेड अशी मागणी होती जिल्ह्यांची। आणि नागपूर विभागातील काटोल, चिमूर, पावनी, आलापल्ली, एटापल्ली आणि अहेरी अशा मागण्या, विविध प्रकारच्या जिल्हा निर्मितीच्या स्थापनेच्या मागण्या होत्या आणि 104 अप्पर तहसीलची मागण्या शासनाजवळ प्रलंबित आहे। माझी शासनाची एक ही नम्र विनंती आहे की शासनाने 26 जून 1999 पासून सतत प्रलंबित असलेले आणि अनेक प्रकरणात, 104 पैकी अनेक प्रकरणात शासनास महसूल विभागाचे सर्व अहवाल, सर्व रिपोर्ट, नकाशे इत्यादी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर अहवाल पाठविण्यात आलेले आहे। शासनाने तात्काळ त्यामध्ये वाढती लोकसंख्या, दळणवळण व्यवस्था, शैक्षणिक, साहित्यिक, राजनीतिक, सामाजिक विकास इत्यादी निकषांचा आणि शहरी तालुके, आदिवासी बाहुल्य तालुके, पर्यटन स्थळाचे तालुके आणि इत्यादी ग्रामीण तालुके, मोठे शहरचे तालुके इत्यादी निकषावर आधारित तालुके, जिल्हा परिषद, पंचायत समिती आचारसंहिता, विधानसभा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हे तालुके जर निर्मिती केले तर जनता त्यांची फार आभारी राहील, हेच माझे म्हणणे आहे।